रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम जय शिवराय. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. वास्तविक नामदेव जाधव कोण, ते कोणत्या वंशाचे आहेत, त्यांचं कार्य काय याच्याशी मला काही देणं घेणं नाही. परंतु त्यांनी जे शरद पवारांच्या बाबतीत जे विधान केलेलं आहे ते यथार्थ आहे, सत्याला धरून आहे. वास्तविक नामदेव जाधव जे मीडिया समोर बोलले किंवा मांडत आहे, जी भूमिका मांडत आहे ती भूमिका आज मराठा समाजातील प्रत्येक तरुण मांडत आहे. मग अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला, शरद पवारच्या गटाला माझा जाहीर प्रश्न आहे की तुम्ही किती जणांविरोधात गुन्हे दाखल करणार आहात. वास्तविक कोणताही सर्वे न करता शरद पवारांनी जे एक्स्ट्रा 16% आरक्षण वाढवलं, जे मराठ्यांच्या हिस्स्याचं होतं ते इतर ओबीसींना देऊन टाकलं, त्या सर्वांची त्या काळातील तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांची ती नैतिक जिम्मेदारी आहे. आणि त्याचा दोष कोणाला देणार, तर त्या काळात जो मुख्यमंत्री होता त्या काळात जर शरद पवारांच्या ऐवजी इतर कोणताही मुख्यमंत्री जरी असता तरी ती नैतिक जिम्मेदारी त्या मुख्यमंत्र्याची असती. आणि शरद पवारांनी ठरवून केलेली ती एक चूक आहे, ती एक नुसती साधारण चूक नसून मराठा समाजाचा घात केलेला आहे, मराठा समाजावर प्रचंड अन्याय केलेला आहे, मराठा समाजाच्या 2-3 पिढ्या बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे, मराठा समाजातील करोडो विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यात आलेलं आहे, मराठा समाजाच्या 2 ते 2.5 लाख नोकऱ्या संपवण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याकडे ग्रामीण भागात एक मन आहे, पाठीत मारा पण पोटावर मारू नका. आणि शरद पवारांनी मराठ्यांच्या पोटावर मारण्याचं काम केलेलं आहे. शरद पवार ओबीसी आहेत असाही एक आरोप आहे. ते ओबीसी आहेत की मराठा याशी मला काही देणं घेणं नाही, कारण आमचा 50% मराठा समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये गेलेला आहे. म्हणजे आमचा रक्ताचा नातेसंबंध असणारा अर्धा समाज जर ओबीसी मध्ये असेल आणि अर्धा समाज जर त्याशी पात्र नसेल तर हे कोणत्या नैतिक मूल्यात बसतं हेच मला कळत नाही. मित्रांनो, मराठवाड्यापुरतं जर बोलायचं ठरलं तर मराठवाडा पूर्वी निजामी राजवटीमध्ये होता. निजामी राजवटीचा जो भाग तेलंगणामध्ये गेला तेथील मराठ्यांना आरक्षण आहे आणि येथील मराठ्यांना आरक्षण नाही, या मुद्द्याचा विचार सरकार का करत नाही. मित्रांनो, निजामाने त्याचं दप्तर जाळल्यामुळे अनेक मराठ्यांच्या नोंदी मिळत नाहीत आणि ज्या काही नोंदी मिळत आहेत त्या नोंदीवरून सुद्धा छगन भुजबळांचं पोट दुखत आहे. म्हणजे छगन भुजबळ संविधानाला तर मानतच नाहीत, कायद्याला मानत नाहीत व महात्मा फुलेंना सुद्धा मानत नाहीत. छगन भुजबळांची जी समता परिषद आहे ती वास्तविक महात्मा फुलेंचं कोणतंही तत्व पाळत नाही. महात्मा फुलेंनी जी तत्वे सांगितली, महात्मा फुलेंनी जी समता मांडली, महात्मा फुलेंनी जे लिखाण केलं त्याच्या विरुद्ध आचरण करण्याचं काम ही समता परिषद करत असते. मित्रांनो, जर एकंदरपणे जर विचार केला तर हे सर्वच राजकीय पक्ष, हे सर्वच राजकीय नेते, मग त्यामध्ये मराठा नेते असतील, शरद पवार असतील, अजित पवार असतील. शरद पवार आणि अजित पवार एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अजित पवारांच्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांच्या काकाने घोडचूक केलेली आहे आणि मग अशामध्ये आपण काय बोलायचं, त्यामुळे ते या प्रकरणापासून दूर आहेत आणि पाठीमागून छगन भुजबळांना पाठिंबा देत आहेत. अजित पवारांची छगन भुजबळांची जाहीर पाठराखण करणं ही घटना हेच दर्शवते की हे लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यामुळे मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो सिद्धांत मांडला, निजामी मराठा आणि रयतेचा मराठा, तो सिद्धांत आज प्रत्ययास येत आहे. आणि अशामध्ये आज ही लढाई रयतेचा मराठा स्वतः लढत आहे आणि या लढ्याचे नायक आहेत मनोज जरांगे पाटील. आणि मित्रांनो, अशामध्ये सर्व मराठा नेते मराठ्यांच्या विरोधात असताना, सर्व ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात असताना, हे सर्व नेते संविधानाची, समतेची तत्वे पायदळी तुडवत असताना मराठा समाजाच्या बाजूने 2च नेते महाराष्ट्रामध्ये उभे राहिले. ज्यांना मराठा समाजाबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, दयाभाव आहे, त्यांना जाण आहे की हा रयतेचा मराठा वंचित आहे. आणि त्यापैकी पहिले नेते म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि दुसरे नेते आहेत माननीय बच्चू कडू. मित्रांनो, मराठा समाजातर्फे या 2ही नेत्यांचा मी सदैव ऋणी आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज एवढंच सांगायचं आहे की शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला आवर्त घ्यावं,
कारण येणाऱ्या काळात शरद पवारांचं राजकारण हे संपणार आहे आणि हे राजकारण येथील रयतेचा मराठा संपवल्याशिवाय राहणार नाही। आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढी गोष्ट खात्रीपूर्वक सांगतो की हा रयतेचा मराठा स्वतःचं राज्य स्थापन केल्याशिवाय राहणार नाही, कारण या रयतेच्या मराठ्यांची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत। मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच। प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, प्रत्येकाने कमेंट करा, कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम।